माहितीये, जेव्हा एक वेळ येते जेव्हा माणसाकडे खूप ऑप्शन असतात खूप, पण माणसाला तेव्हा समजतं की तो झिरो आहे. कधी माहितीये? कधी? जेव्हा त्याचं लग्न होतं. एक हत्ती असतो, हत्ती असतो, तो पहिला खूप खुश असतो, त्याने हळूहळू दुःखी होऊ लागतो. सांगा का बरं? का बरं? कारण त्याचं लग्न होत. उंदीर असतो, तो पण लय खुश असतो, पण नंतर तो दुःखी होतो. का बरं सांगा? का? त्याचं लग्न झालेलं असतं. एक गोष्ट सांगू, एक असं सांगू, एक असं नका सांगू. सांगू तर ते झाडावर, खाली कोण राहतं? नका सांगू. मग नाही सांगणार. एक हत्ती असते आणि माशी असते, दोघ जण लपाछपी खेळत असतात. हत्तीवरती राज्य येतं. मग हा हत्ती म्हणतो की माशीला की तू जाऊन लप, मी तुला शोधतो. मग हत्ती माशीला शोधत असतो, खूप शोधतो. रात्र होते पण ती तिला सापडत नाही. सांगा कुठे लपली असेल माशी? कुठं लपली असेल तिथं? कुठे लपली असेल? त्याच्या काना बिनात कुठं जाऊन झोपली असेल. नाही. मग सांगा. सांगितलं की नाही ना, तुम्ही केस करा. माशी लपायला गेली आणि तिला लागली भूक, मग ती गेली घरी निघून. तिने हत्तीला सांगितलंच नाही. मी जोक करते. छान छान, मी हुशार आहे. सुंदर सुंदर. मी स्कूल टाइम पासून हुशार आहे. अरे बापरे. 1 आणि 1 किती? 11. मधला प्लस दिसत नाही का तुम्हाला? कुठे प्लस? कुठे प्लस? लपलाय तो. कुठे प्लस? प्लस लपलाय ना तो. 2 झाले. 2 झाले. 2 ठीक आहे. 2 आणि 2 24. लपल्याला तुम्हाला प्लस दिसत नाहीये का? 4 झाले. 4. काही नाही. हा प्लस काय तुझा नातेवाईक आहे का तुला बघून लपतोय? मग लपलाय तो. तुम्हाला तो जादूने केलं, मी लपवलं त्याला. माझ्याकडे एक्स्ट्रा 6 एक बोट आहे. या हाताला एक, या हाताला एक बोट. तिचा प्लस बनतोय असामधून. तो लपलाय मध्ये. कुठे लपलाय? तुम्हाला दिसत नाहीये, तो लपलाय. तुमच्याकडे माझ्यासारखे डोकं नाहीये ना, म्हणून तुम्हाला दिसत नाही. तो लपलाय. मला तुझ्यासारखं डोकं नाही, तुला तुझ्यासारखं डोकं आहे. मी हुशार आहे ना, तुम्हाला माझ्या डोकं सांगा. म्हणून तुम्हाला प्लस दिसत नाही. बर कशाला तुम्हाला कळत नाही का? माझ्या नवऱ्याचं लग्न होतं. कधी? तो खूप खुश राहतो, खूप खुश राहतो. कधी? मग तो एक ग्रंथ लिहितो. कुठला? त्या ग्रंथामध्ये तुझं नाव असतं माझी आत्मकथा. त्याच्यात पहिला पार्ट आहे माझ्या 3 बायका, दुसरा पार्ट आहे माझ्या 4 बायका, आणि तिसरा पार्ट आहे माझ्या 4 बायका आणि 1 गर्लफ्रेंड, आणि 5वा पार्ट आहे ही माझी आत्मकथा. तो पार्ट लिहितो. त्यानंतर तो ग्रंथ एवढा फेमस होतो की माझा नवरा वेडाच होऊन जातो. मग तो दुःखी होऊन लागतो. मग तो दुःखी राहतो. मग त्याची गर्लफ्रेंड वैतागून निघून जाते. माझ्या बायका विचार करतात ह्याला आपण गेम करू आणि आपण ह्याची प्रॉपर्टी वरती मस्त आयुष करू. मग त्याला मस्त पैकी गेम खेळते ती. त्याला बांधून वगैरे बॉक्स मध्ये पॅक करून त्याला कुरिअर करून टाकतात ती कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही देशामध्ये, आणि ते 4 जण खुशी राहतात. कोण? त्या 4 बायका. 4 बायका? 4 कुठं बायका? 4 बायका. गर्लफ्रेंड होती ना, गर्लफ्रेंड गेली निघून पहिलेच. असं चांगलंय. छान आहे ना? छान आहे. आय नो, आय एम सो स्मार्ट. अरे बापरे. कधी कळलं तुला हे? गैरसमज कधी झाला तुला? मला पहिल्यापासूनच माहिती आहे. अरे माझ्या अंगातली खूप लपून मला वाटतं मला पहिल्यापासून माहिती आहे. मला गैरसमज आहे. नाही, मला गैरसमज नाहीये. काय हुशार आहे हे खूप. तुला काय? मी खूप भारी गिटार वाजवते. दाखवू का तुम्हाला? तबला वाजवते. दाखवू का? नको. गिटार आहे का हे? तबला आहे ना. ते ढोल. गिटार कशाला म्हणलीस? मग गिटार असे. मी खूप सिरियस मुलगी आहे. मला जोक बिलकुल आवडत नाहीत. मी प्रॉपर सिरियस मुलगी आहे. मला बिलकुल जोक नाही आवडत. नाही बोलता येतात, नाही ऐकायला आवडत. तवा माझ्यासाठी माझी लाईफ ही खूप इम्पॉर्टंट आहे. तिला मला जोक नाही बनवायचं.
तुम्ही तुमच्या लाईफकडे लक्ष दिलं असतं, तुमचा असं जोक बनवून नसता राहिला तुम्ही. मी जोक आहे. मग काय तुम्ही तुमच्या लाईफला जोक बनवून टाकले. मग तर तुम्हाला सारखं जोक जोक करताय तुम्ही. तुम्हाला एवढं जोकची सवय आहे की तुम्हाला सारखं जोकच बोलताय. जोक सांग, जोक सांग, जोक सांग. तुमच्या लाईफ मध्ये किती मोठे जोक झाले तुम्हाला माहितीये का? हे काय माझ्या समोर बसलाय. मी जोक आहे. मी माझी आत्मकथा लिहिणार आहे. काय म्हणून? त्याचा विलन मी तुम्हाला बनवणार आहे. स्टोरी सांग. एक सभ्य घरामधली ना साधी सुंदर सुशिक्षित घराण्यामधली सुंदर मुलगी राहत होती. ती दिसायला होती का? मी तुम्हाला विलन बनवणार आहे. ती दिसायला खूप सुंदर होती, छान होती, हुशार होती. मुलगी? हा, ती मुलगी. त्या मुलीचं नाव होतं आकांक्षा. हा, नाव बाबा ऐका. बरोबर. ती एकदम मस्त राहणारी, एकदम तिच्यामध्येच राहणारी, इकडे तिकडे फिरणारी, मम्मीची लाडकी, पप्पाची लाडकी अशी होती. आणि ती होती. झालं. मग तिचं लग्न झालं. मग तिच्या आयुष्यात एक विलन आला. आणि त्या विलननी तिच्या मेमरी मधला अर्धा स्टोर जो तिने सेव्ह केला होता तो काढून घेतला. तिच्या झोपेतच तिचं डोक्यातून असं जादू करून त्याला जादू येत होता. तर त्याला तो जादूगर होता. तो माणूस झोपला असेल त्या डोक्यानं हात फिरवायचा आणि एक हात आपल्या डोक्याला लावायचा आणि पूर्ण जादू अशी ओढून घेतली. मग तो लय हुशार झाला. मग तो त्या मुलीला चिडवायला लागला की तू ढ आहे, तू झिरो आहे. मग त्या मुलीने एक दिवस त्याला असा मुक्का मारला ना तिच्या छातीवर. तो एकदम संपली स्टोरी. तुम्हाला नाही मिळालं. तुला कापूस कोणाची गोष्ट सांगू? हा काय म्हणती? तुला कापूस कोणाची गोष्ट सांगू? मान काय हलवती? तुला कापूस कोणाची गोष्ट सांगू? चिमटा काय म्हणती? तुला कापूस कोणाची गोष्ट सांगू?